वेलकम टू प्राइस लाईन बॉट यूट्यूब चॅनल. तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर काय करतोय, आपला जो बॉट आहे ना तो कसा वर्क करतो, आपण कुठले बाय आणि सेल सिग्नल घेतले पाहिजे व कुठले अवॉइड केले पाहिजेत ना, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आत्ता घेणार आहे. त्याचबरोबर आपल्याला बॉट का इम्पॉर्टंट आहे किंवा ॲटोमॅटिक ट्रेडिंग का इम्पॉर्टंट आहे ना, या गोष्टीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहे. आज बघतोय तर आज काय 26 तारीख आहे. या ठिकाणी आपण बघतोय ना, सेन्सेक्स काय झालं होतं, गॅपअप ओपन झालं होतं. गॅपअप म्हणजे जबरदस्त बुलिश कॅन्डल ओपन झाली होती. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी जे पण कॅन्डलस्टिक किंवा नेकेड आईजनी बाईंग सेलिंग करतात ना, किंवा जे पण थेरिटिकल किंवा आपण बोलतो बॉटचा यूज नाही करत ना, त्या ठिकाणी बऱ्याच साऱ्या लोकांनी बुलिश कॅन्डल बघून ना बाय साईडची एंट्री केली असणार आहे. पण जर आपला बॉट बघतोय ना आपण, तर आपल्या बॉटने आपल्याला या ठिकाणी सेल सिग्नल दिलेला आहे. फक्त एकच सिग्नल या ठिकाणी त्यांनी जनरेट केलेला आहे. तर या ठिकाणी त्यांनी सेल सिग्नल दिला होता. त्यानंतर आपण बघतोय ना, म्हणजे सेन्सेक्स जबरदस्त डाऊन साईडला ट्रेड झालेला आहे. आपली जी बॉटची जी बाईंग आणि सेलिंगची थेरी आहे ना, त्यानुसार आपण हा जो बाईंगचा सिग्नल आहे ना, हा अवॉइड करायचा आहे. तर या ठिकाणी मी PDF मध्ये पण दिलेला आहे, का बरं अवॉइड करायचं, याचं कारण काय. त्याच्यानंतर आपण बघतोय ना, हा सेलिंगचा ट्रेड होता. त्याच्यानंतर बघतोय तर या ठिकाणी काय झालं, अगेन सेल साईडचा आपल्याला सिग्नल भेटला आणि आपण या ठिकाणी अगेन चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट करू शकलो. तर अशा प्रकारे जर आपण आपला बॉटचा यूज करत असेल ना, किंवा थोडंसं ॲटोमॅटिक ट्रेडिंग करत असेल ना, तर आपल्याला डेफिनेटली या ठिकाणी फायदा होणार आहे. कारण याचं कारण असं ना, की ह्युमन सायकोलॉजी या ठिकाणी इन्व्हॉल्व नाही होत. तर आपल्याला जेवढं पण नॉलेज भेटतं, जेवढे पण आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते किंवा जेवढे पण बाय सेल सिग्नल भेटतात ना, ते ॲटोमॅटिक स्वरूपाचे भेटतात. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट होती की आपली जी सायकोलॉजी ना ती मेंटेन राहते. कुठला ट्रेड घ्यायचा व कुठला नाही घ्यायचा ना, हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजून जातं. ते जर आता आपण बघतोय ना सेन्सेक्स, तर या ठिकाणी ओपन झाला ना, आपण बघतोय तर जबरदस्त डाऊन साईडला ट्रेड होतं. आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, अगेन या ठिकाणी सपोर्ट पण दिसतोय. तर आपला जो बॉट आहे ना, आपला बॉट आपल्याला काय सांगतो, रेसिस्टन्स पण मार्क करून देतो आणि सपोर्ट पण मार्क करून देतो. तर आपल्याला सपोर्ट आणि रेसिस्टन्स पण भेटतो. म्हणजे आपल्याला एक झोनमध्ये मार्केट जर ट्रेड होत असेल ना, तर ते पण समजतं. त्याचबरोबर जर मार्केट जर जास्त व्होलेटाईल असेल ना, त्याचबरोबर बाय सेल सिग्नल भेटून आपल्याला काय भेटतं, या ठिकाणी आपल्याला बघतोय तर काय भेटतंय, चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी प्रॉफिट पण जनरेट करू शकतो. तर आपण काय करू आता सध्या, आपली जी PDF आहे ना, म्हणजे बॉटचा सेटअप हा, तर आपण आपल्या बॉटचा सेटअप कसा यूज करायचा व कुठले बाय सेल सिग्नल व्हॅलिड कुठले इनव्हॅलिड ना, ते आता सध्या चेक करू. ते प्राइस लाईन बॉट. त्यानंतर आपल्याला प्राइस लाईन बॉट काय देतो, तर आपल्याला प्राइस लाईन बॉट हा काय करतो, बाय आणि सेल सिग्नल देतो. तर बाय सेल सिग्नल या ठिकाणी आपल्याला आपल्या बॉट थ्रू भेटतात. ॲक्युरेसी बॉट हेल्प यू टू फाईट विथ स्मार्ट मार्केट बिहेवियर. तर आपला जो बॉट आहे ना, या ठिकाणी आपण आपल्या बॉटला जवळजवळ 10,000 चार्ट पॅटर्नची कमांड दिलेली आहे. त्या प्रकारे तो काय करतो, तसं ॲनालिसिस करतो आणि मार्केटचं जे सकाळपासून ब्रेक चालू आहे किंवा मार्केटचं व्होलेटिलिटी चालू आहे ना, त्यानुसार आपल्याला तो ट्रेड प्रोव्हाइड करतो. म्हणजे जेणेकरून आपल्याला लो व्होलेटिलिटीमध्ये पण कसे ट्रेड करायचे व हाय व्होलेटिलिटीमध्ये पण कसे ट्रेड करायचे ना, हा आपला बॉट सांगतो. तर आपल्याला काय करतो, आपण हे जे व्हर्जन आहे ना, हे मोबाईलमध्ये पण वापरू शकतो आणि त्याचबरोबर आपण हे यूट्यूबला पण वापरू शकतो. तसंच याचं बेनिफिट काय आहे, तर आपल्या बॉटचं बेनिफिट असं आहे ना, नो ह्युमन एरर, नो सायकोलॉजी इन्व्हॉल्व. म्हणजे आपली सायकोलॉजी या ठिकाणी इन्व्हॉल्व नाही होत. आपल्याला सेटअप रेडी आहे. आपल्याला फक्त कुठला सिग्नल बाय करायचा व कुठला सेल करायचा या गोष्टीपर्यंतच आपण काय करतो, सीमित राहतो. त्याच्यामुळं आपला जो टेक्निकल सायकोलॉजिकल एरर आहे ना ह्युमनचा, म्हणजे आपण असं बोलू शकतो की फिअर असती, त्यामध्ये ग्रीड असती, ह्या गोष्टी त्या ठिकाणी काय होतात, नीलन अवॉइड होतात. त्याच्यामुळं आपण आपला जो बाईंगचा सेटअप एकदम परफेक्ट होतो. तर अगेन आत्ता जर बघतोय ना आपण मार्केट, तर ट्रेड लाईक रोबोट विथ मार्केट्स रोबोट. म्हणजे आपण बघतोय ना, तर जर जवळजवळ 90% ही जी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी सध्या होती ना, तर ती ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी आपल्याला बघायला भेटते ती बॉट थ्रू किंवा अल्गो ट्रेडिंग थ्रू. तर आपण जोपर्यंत अल्गोमध्ये शिफ्ट होत नाही ना, तोपर्यंत आपण देखील या ठिकाणी लॉसमध्येच असणार आहे. आपल्याला पण जर प्रॉफिटमध्ये यायचं असेल ना, तर आपल्याला देखील टेक्नॉलॉजीची साथ घ्यावा लागेल किंवा टेक्नॉलॉजीला आपल्याला इन्व्हॉल्व करून आपल्याला त्या ठिकाणी काय करायला लागेल, या सगळ्या गोष्टींना बीट करावं लागणार आहे. तोपर्यंत तरी मला नाही वाटत की आपण ह्युमन सायकोलॉजी ह्युमन बिहेवियरनुसार आपण ट्रेड करू शकतो. कारण आपला जो अपोजिट आहे ना, तो खूप स्मार्ट आहे. मार्केटमध्ये दोन असतात, एक रिटेलर आणि एक ऑपरेटर. तर आपण बोलतो ना, ऑपरेटर कोणत्या गोष्टींचा यूज करतो, तो अल्गो ट्रेडिंगचा यूज करतो, तो बॉट वापरतो एक्झिक्युशनसाठी. जर आपण ह्या गोष्टी यूज नाही केल्या ना, तर आपण देखील या ठिकाणी फसणार आहे. आपल्याला पण या ठिकाणी बॉटचा यूज केला पाहिजे, आपल्याला पण या ठिकाणी अल्गोचा यूज केला पाहिजे. त्या थ्रू आपण थोडीशी आपली ट्रेडिंग जर ॲडव्हान्स आणि जर टेक्निकल नेली ना, तर आपल्याला काय होणार आहे, या ठिकाणी फायदा होणार आहे व आपण ह्युमन एरर जे होतात ना, ते बीट करू शकतो. तर त्याच्यामुळे बॉट किंवा रोबोटिक ट्रेडिंग आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बुलिश कॅन्डल आणि बेरिश कॅन्डलचे पॅटर्न घेईल. म्हणजे असं समजू की आपल्याला खूप बेसिक गोष्टींची माहिती पाहिजे हा बॉट चालवण्यासाठी, याचे सिग्नल आपल्याला कॅच करण्यासाठी. जेवढ्या पण बेसिक गोष्टी आहे ना, ट्रेंड आणि जसं की या ठिकाणी आपण बघतोय तर कॅन्डल, जसं की ही जी कॅन्डल आहे ना, ही बुलिश कॅन्डल आहे, पण ही इंडिसिसिव्ह कॅन्डल. त्यानंतर फर्स्ट
बुलिश, सेकंड अँड थर्ड. तर ही जी कॅन्डल आहे ना, बुलिश मारुबुजू कॅन्डल आहे, तर ही हायेस्ट बुलिश कॅन्डल असती. तर ही जी ट्रेंडच्या बरोबर जर आली ना, ट्रेंड सपोज बुलिश ट्रेंड चालू आहे त्याचबरोबर जर ही कॅन्डल फॉर्म झाली ना, तर आपल्याला या ठिकाणी काय होतं, थोडेफार स्काल्पिंग करण्यासाठी या ठिकाणी काय होतं, ट्रेड भेटतो. स्काल्पिंगचा या ठिकाणी आपल्याला ट्रेड भेटतो. आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रॉफिट जनरेट करू शकतो. आणि हे मिनिमम टू मॅक्झिमम बुलिश कॅन्डल आहे. त्याच्यानंतर बेरिश कॅन्डल, ती ही इंडिसिसिव्ह कॅन्डल आहे. त्याच्यानंतर फर्स्ट बेरिश कॅन्डल, त्याच्यानंतर सेकंड बेरिश कॅन्डल, त्याच्यानंतर हायेस्ट बेरिश कॅन्डल. जर ही कॅन्डल ट्रेंड बरोबर जर आली ना, सपोज डाऊन ट्रेंड चालून ही कॅन्डल जर आली ना, या ठिकाणी आपण फॉलोअपचा ट्रेड घेऊन काय करू शकतो, छोटे मोठे पॉईंट या ठिकाणी पण आपण गेन करू शकतो. तर अशा प्रकारे बुलिश व बेरिश हे दोन प्रकारचे आपल्याला काय बघायला भेटतात, कॅन्डलस्टिक बघायला भेटतात. आपण जर बघतोय ना, तर आपला बॉट आपल्याला काय करतोय, एंट्री आणि एक्झिट तर देतोय, पण त्याच्यामध्ये एंट्री कुठला सिग्नल बाय करायचा, कुठला अवॉइड करायचा ना, या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला डिसाईड करायची. तर आपल्याकडे खूप छोटं काम राहतं, जसं की ट्रेंड कुठला चालू आहे हे अनालिसिस करणं, मार्केट रेंजमध्ये फसलेलं आहे की साईडवेज चालू आहे, ह्या गोष्टी पण अनालिसिस करणं. याच्या थ्रू मग आपला जो बॉट आपल्याला सिग्नल देतो ना, ते सिग्नल आपल्याला कॅच करायचं. आपला जो बॉट आहे ना, जवळजवळ 1000 चार्ट पॅटर्न प्रोसेस करतो. त्याचबरोबर 1000 कॅन्डलस्टिक पॅटर्न तो काय करतो, प्रोसेस करतो. त्याच्यानंतर आपल्याला बाय सेल सिग्नल देतो. त्याचबरोबर तो काय करतो, या ठिकाणी व्हॉलेटिलिटी पण मेजर करतो, जेणेकरून आपल्याला लो व्हॉलेटिलिटीमध्ये ट्रेड नाही करायचा व अवॉइड करायचा, हे पण तो या ठिकाणी काय करतो, आपल्याला इंडिकेट करतो. तर आपण बघतोय ना, तर टेक बाय एंट्री ॲज अ प्रायमरी ट्रेंड इज अप, म्हणजे प्रायमरी ट्रेंड जर आपला अप असेल ना, तर आपण बाय साईडच्याच एंट्री करायची आहे. तर बाय साईडच्या एंट्री जर केल्या ना आपण, तर आपण बघतो या ठिकाणी चांगला प्रॉफिट आपल्याला जनरेट झालेला बघतोय. टेक अ सेल एंट्री ॲज अ प्रायमरी ट्रेंड इज डाऊन, म्हणजे जर प्रायमरी ट्रेंड डाऊन असेल ना, तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सेलचा सिग्नल आपल्याला कॅच करायचा आहे. व जर सेल सिग्नल जनरेट झाला, तर या ठिकाणी आपल्याला कंटिन्युएशनच्या पॅटर्ननुसार आपल्याला काय करायचं आहे, अगेन सेलचा सिग्नल इंडिकेट झाल्यानंतर आपल्याला सेल करायचं आहे. तर आज जर बघतोय ना, तर आपण तर या ठिकाणी आपल्याला सेन्सेक्स ट्रेड होताना दिसतोय. तर या ठिकाणी बुलिश कॅन्डल ओपन झाली, त्याच्यानंतर आपल्या बॉटनी प्रोसेस करून आपल्याला सेल सिग्नल दिला. तर सेल सिग्नल दिल्यानंतर जर बघतोय ना, या ठिकाणी एंट्री केली असती ना, तर हमखास आपल्याला 40 ते 50 पॉईंट या ठिकाणी भेटले असते. त्यानंतर अगेन मी तुम्हाला बोललो होतो, ट्रेंडच्या बरोबर जर बेरिश मारुबुजू कॅन्डल आली ना, तर या ठिकाणी आपण छोटे मोठे स्काल्प करून या ठिकाणी चांगला प्रॉफिट जनरेट करू शकतो. तर आपण बघतोय, तर ट्रेंड बरोबर आपल्याला काय दिलं, ट्रेंड बरोबर आपल्याला या ठिकाणी सेल सिग्नल दिला. म्हणजे आपण या ठिकाणी जर बसलो असतो ना, तर आपल्याला हमखास चांगले पॉईंट भेटले असते. अगेन अवॉइड दिस एंट्रीज विथ बॉट, डोंट टेक सेल एंट्री ॲज अ प्रायमरी ट्रेंड इज अप. म्हणजे हा प्रायमरी ट्रेंड जर आपण बघतोय ना, तर प्रायमरी ट्रेंड काय सध्या अप चालू आहे. त्याच्याबरोबर या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे, आपल्या बॉटनी सेल सिग्नल दिलेला आहे. तर आपल्याला हा सेल सिग्नल आहे ना, हा अवॉइड करायचा, हा लिक्विडिटीसाठी असतो. तर ट्रेंड बरोबर आपण राहायचं आहे. म्हणजे सपोज प्रायमरी ट्रेंड आपण जर डाव थेरी घेतली ना, तर या ठिकाणी मदर मूव्ह, त्याच्यानंतर आपल्याला चाइल्ड मूव्हसाठी ट्रेड करायचा. ओके, तर या ठिकाणी बघतोय ना आपण, तर या ठिकाणी सेल सिग्नल आला होता. त्याच्यानंतर तो सेल सिग्नल लिक्विडिटी ग्रॅब करण्यासाठी असतो. अगेन आपल्याला तो अवॉइड करायचा आहे. प्रायमरी ट्रेंड अप असल्यामुळे आपण काय करायचं, हा जो बाय सिग्नल आहे ना, हा आपण कॅच करायचा व त्या ठिकाणी आपण काय करायचं, अगेन बाय साईडला बसायचं. आता त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला सेल सिग्नल भेटला, तर आपण हा सेल सिग्नल आपण काय करायचा, अवॉइड करायचा. डोंट टेक बाय एंट्री ॲज अ प्रायमरी ट्रेंड इज डाऊन, म्हणजे जर प्रायमरी ट्रेंड डाऊन असेल ना, तर आपल्याला या ठिकाणी बाय सिग्नल अवॉइड करायचे. तर मी तुम्हाला या ठिकाणी पण कन्सेप्ट क्लिअर केली. तर प्रायमरी ट्रेंड जर डाऊन असेल ना, तर ही अपसाईडची मुवमेंट आपल्याला काय करायची, थोडकी आपल्याला अवॉइड करायची, कारण ही लिक्विडिटी हंटिंगसाठी असते, लिक्विडिटी ग्रॅब करण्यासाठी असते. त्यामुळे आपल्याला ही बाईंगची मुवमेंट जी झाली ना, ती टोटली अवॉइड करायची. आपल्याला अगेन सेलचं सिग्नल जनरेट झाला ना, तर आपल्याला या ठिकाणी सेल साईडला बसायचं. तर नेक्स्ट टॉपिक इज सपोर्ट अँड रेसिस्टन्स. तर आपला जो बॉट आहे ना, आपल्याला काय करतो, सपोर्ट आणि रेसिस्टन्स मार्क करून देतो, जेणेकरून आपण रेंज ओळखू शकतो आणि त्या रेंजमध्ये आपण रिव्हर्सल छोटे मोठे ट्रेड देखील आपण या ठिकाणी इनिशिएट करू शकतो. आता जसं की या ठिकाणी आपल्याला बाय सिग्नल दिला होता आपल्या बॉटनी, आपण बघतोय ना, चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण गेन करू शकत होतो. या ठिकाणी अगेन सेल सिग्नल दिला, या ठिकाणी जरी तुम्ही ऑपॉर्च्युनिटी घेतली असते ना, या ठिकाणी देखील आपण चांगला प्रॉफिट जनरेट करू शकत होतो. त्यानंतर जर बघतो ना, प्रिव्हियस स्विंग लो, प्रिव्हियस स्विंग हाय, प्रिव्हियस स्विंग लो, यामध्ये काय झालंय, मार्केट फसलंय. पण आपण बोलतो मार्केट फसलंय ना, तर मग आपण या ठिकाणी ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ही सुद्धा कॅच करू शकतो, जेणेकरून आपण छोटे मोठे स्काल्प किंवा जेणेकरून आपण छोटे मोठे रिव्हर्सल ट्रेड या ठिकाणी काय करू शकतो, पंच करू शकतो. तर अशा प्रकारे आपण जर बघतोय ना, तर आपल्याला आपला बॉट काय सांगतोय, आपल्याला ट्रेंड पण सांगतोय व त्याचबरोबर आपल्याला काय सांगतोय, तो कुठले सिग्नल कॅच करायचे, कुठले नाही करायचे व सिग्नल पण जनरेट करून देतोय. त्याचबरोबर आपल्याला सपोर्ट अँड रेसिस्टन्स पण मार्क करून देतो. म्हणजे आपलं काम जवळजवळ मी तर बोलतो जवळजवळ 90% कमी झालेलं आहे. आपण फक्त मोबाईलवर ट्रेड करू शकतो. एकदम रिलॅक्स बसून आपण कुठंही बसून आपण रिलॅक्समध्ये ट्रेड करू
शकतो, जेणेकरून काय होईल आपली जे ह्युमन सायकोलॉजी आहे ना ती आपली एकदम स्टेबल राहील व आपण आपले जे ट्रेड आहे ना ते चांगल्या प्रकारे करू शकतो. तर अशा प्रकारे आपण जर बघतोय ना तर आपला बॉट आहे ना आपल्याला बाय सेल सिग्नल जनरेट करतो. ट्रेंड बरोबर जर आपण कंटिन्युएशन पॅटर्ननुसार जर आपण ट्रेड केला तर चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट करतो. आता आपला हा सेन्सेक्स जो आहे ना हा सकाळी ट्रेड करतो आपण या ठिकाणी, रात्रीसाठी बिटकॉइन देखील या ठिकाणी ट्रेड होतं. आता ही सकाळची बिटकॉइनची प्राइस ॲक्शन आहे. त्यानंतर आपण बघतोय ना आपल्याला मार्क करून दिलं होतं या ठिकाणी, त्याच्यानंतर डाऊन साईडची मुवमेंट झाली. तर कंटिन्युएशन पॅटर्ननुसार जर तुम्ही ट्रेड घेतला असता ना या ठिकाणी चांगला प्रॉफिट जनरेट झाला असता. सेन्सेक्सपेक्षा मी तर बोलतो बिटकॉइन चांगला ट्रेड करतो. बिटकॉइनमध्ये खूप आपण ऑपॉर्च्युनिटी भेटतात, कारण बिटकॉइन ही जी इंडेक्स आहे ना ती क्रिप्टोची इंडेक्स खूप व्होलेटाईल असते. तर त्याच्यामुळं आपण जर ट्रेड करतोय तर बिटकॉइन आपल्या सेन्सेक्सपेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स करतो. सेन्सेक्स जर गॅप अप आणि गॅप डाऊन जर असला ना तर तो चांगला परफॉर्मन्स करतो. तर अशा दोन तीन गोष्टी मी अजून पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहे, अजून एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून काय होईल आपला जो बॉट आहे ना तो आपल्याला काय करता येईल अजून चांगल्या प्रकारे ओळखता येईल व त्याच्यावर अजून चांगलं काम करून आपण प्रॉफिट चांगला जनरेट करू शकतो. तर मला सांगताना असं सांगायचं आहे, जर तुम्ही मॅन्युअली ट्रेडिंग करत असाल ना तर मॅन्युअली ट्रेडिंगमध्ये खूप एरर होतात. तुम्हाला थोडंफार तरी ॲटोमेशनकडे व बॉट किंवा आपण बोलतो अल्गो ट्रेडिंगकडे शिफ्ट होणं गरजेचं आहे. कारण जे मोठमोठे इन्स्टिट्यूशनल आहेत ना ते सगळे आपल्याला अल्गो आणि बॉट थ्रू ट्रेडिंग करताना दिसतात किंवा त्यांचे सिग्नल फॉलो करताना दिसतात. पण त्याचबरोबर जो रिटेल ट्रेडर आहे ना हा पूर्ण ॲडव्हान्स नाही होत, त्याच्यामुळे त्याला काय होतं लॉसेस फेस करावं लागतं. जर तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं असेल किंवा तर तुम्हाला खरंच मार्केटमधून प्रॉफिट जनरेट करायचं असेल ना तर थोडंफार ॲटोमेशनकडे जा. तुमचा कुठलाही सेटअप असू, तो कुठलंही लॉजिक असू, ते लॉजिक घेऊन तुम्ही तुमचा बॉट बनवू शकता किंवा त्याचबरोबर तुम्ही तुमचे अल्गो पण बनवू शकता, जेणेकरून तुम्हाला बाय सेल सिग्नल भेटतील किंवा तुमचं एक्झिक्युशन फास्ट होईल. आणि एक्झिक्युशन फास्ट झालं तर तुम्हाला काय होईल थोडाफार एज भेटेल. तर अशा गोष्टी जर तुम्ही फॉलो करता तर मार्केटमधून लॉस होणं एकदम मुश्किल आहे, तुम्हाला प्रॉफिटच होणार आहे या ठिकाणी. फक्त 2-3 गोष्टी फॉलो करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करणार आहे आपल्या बॉटची ॲक्युरेसी काय आहे आणि आपला बॉट अजून चांगल्या प्रकारे कसा आपण फॉलो करायचा. तर तोपर्यंत आपण काय करू, हा व्हिडिओ या ठिकाणी आपण स्टॉप करू.